एक मंडी. तर 3 एकर मध्ये जवळपास 21 लाखापर्यंत उत्पन्न झालं. अच्छा अच्छा. रेट किती मिळाले? रेट मला 3,000च्या पुढेच मिळाले. म्हणजे पूर्ण म्हणजे माझा प्लॉट जो आहे 4,800 झाड बसलेलं होतं, तर त्याच्यातलं 4,500 झाड कटलं आणि जवळपास फक्त 300 झाड कॅरेटमध्ये गेलं असेल. ते बी थोडस माझ्या हलगर्जीपणामुळे स्प्रे वगैरे दिला साहेबांनी, मी मारला नाही वगैरे. अच्छा अच्छा. म्हणजे संपूर्ण माल पूर्ण बॉक्स मध्ये. टरबूज त्यामध्ये झालं होतं का? नाही, टरबूज नंतर टरबूजची स्टोरी वेगळी सांगायला लावतो. असं आहे का? हे झाली केळीची. केळीमध्ये त्यांना खर्च किती आला होता? खर्च आला होता तरी बी 80 रुपये झाड रोप धरून. पूर्ण खर्च 80 रुपये. 80 रुपये सर्व सर्व सर्व. आणि अजून 10 रुपये आपण अजून पकडून घेतो. 90 रुपये पकडले. तसं त्यांचं लिखाण का म्हणजे ते शिक्षक म्हणजे असं समजा लिहिलेलं होतं मी. ते शिक्षकच आहे दुसऱ्या भाषेत, त्यांना गुरुजीच म्हणतो आम्ही. तर त्यांचं 80 रुपयाप्रमाणे करून घ्या. 4800 झाड गुन्ह्याला 80 रुपये. 8×45 4 लाख रुपये. 4 लाखाला त्यांना 21 लाख रुपये झाले समजा. आणि सरासरी भाव 3,000 का? 3,000च्या पुढेच 3100, 3200 आणि 3300. 3च्या खाली एक पण गाडी. आणि त्यांनी पहिल्यांदाच पाईपलाईन आणलेली होती. अच्छा. किती खर्च लागला त्याला? मला 14-15 लाख रुपये खर्च आला. एका वर्षात निघून गेला. आणि याच्या अगोदर त्यांचं शेतीबद्दलचं असं होतं की बाबा जसं सांगितलं की बाबा कपाशी लावली, मका लावला, आई वडिलांना शेतात सोडले किंवा या गोष्टी त्यांना एवढं काही खूप हे नव्हतं. पण ते मित्रांच्या याच्यामुळे की बाबा तुम्ही करा होईल अशा याच्याने त्यांनी केलं. मित्रांनो पुढाकार घातला साहेबांनी. मग नंतर तो केळी निघल्यानंतर त्यांचा कॉन्फिडन्स वाढला की बाबा याच्यामध्ये केलं तर खूप पैसे येतात. मग त्यांनी यावेळेस टरबूज लावलं. आता टरबूजचं सांगा कसं होतं काय नाही? टरबूज लावलंय म्हणजे व्हायरस येऊ राहिले आमच्या एरियामध्ये भरपूर. पण साहेबांना एक विचार साहेब म्हणत करा म्हणे हिंमत केली. मग तर टरबूज सुद्धा 3 एकर मध्ये मला जवळपास 60 टन चांगला माल आणि 10 टन दुसरा माल निघाला. एकरी 20 टनाचा ऍव्हरेज आला, जो की ओव्हरऑल जर मार्केटला पाहिलं तर 10 टनाच्या वरती जात नव्हतं. आपल्या एरियामध्ये 10 टन खूप यावर्षी गेलं कोणाला. अच्छा. त्यांच्या गावात तर मला वाटतं त्यांनाच गेला 20 टन. भाव काय भेटला होता सरासरी भाव मला 8.5 रुपये. अच्छा. तुमचं ऍव्हरेज याच्यात पुढे गेला 60 गुन्ह्याला 4,80,000 आणि वरती अजून 70-80 खर्च त्याच्यात निघाला पूर्ण खर्च. आता ही जी केळी ती असं समजा तुमच्या टरबूज वरती वर्षभर टेन्शन नाही. टेन्शन नाही. आता याच्यात जे निघेल ते सर्व प्रॉफिट राहील. म्हणजे पाईपलाईनची बी फ्री ते तर झाली कधी 14 लाखाची पाईपलाईन, त्यात 7 लाख रुपये ऍडिशनल. आणि जिओ लाईफचे प्रोडक्ट आपण जे स्टेज वाईज देतोय BCNP पॅकेज, त्याच्यामध्ये टरबूजला त्यांचं नो व्हायरस गेलेलं होतं व्हायरससाठी. नंतर तुमचं प्लस गोल्ड गेलेलं आहे, प्लस GA गेलेलं आहे, विगर टॅपसील आणि याचे स्प्रे पण झाले. न्यूट्रीमिल फ्लोरा झालंय, न्यूट्रीमिल फ्रूट झालंय वाढीच्या अवस्थेत. नंतर बॅक टू गँग, विगर राजा आणि कार्बन स्टोन 3 वेळा झालंय. लागवड झाल्यावर, फ्लावरिंग नंतर सेटिंग होत होती तेव्हा, आणि शेवटची साईज होत होती तेव्हा. बरोबर. मी जेव्हा स्वतः प्लॉट बघितला होता तेव्हा मला वाटलं 30 टन असं उत्पन्न येईल. त्यांनाही बोललो होतो मी की प्रकाश भाऊ साहेब म्हणत फळ लागलेलं नाही म्हणे काहीच. पण आम्ही 30-35 टनाचीच धरलो होतो. पण ते पाला इतका होता की पूर्ण प्लॉट झाकला होता. अच्छा. म्हणजे असा एक पेपर सुद्धा झाकावा लागला नाही मला. बेड मोठे असतील ना. आणि बेड कसं आलं की टरबूज आहे ना पूर्ण गादी इथून तिथपर्यंत जसं लॉन लावतो ना तसं पूर्ण गादी दिसत होती. आणि मी ज्या ज्या एरियात फिरलो तिथं असं वाटत होतं की सेटिंग कमी आहे. म्हटलं बाबा प्रकाश भाऊ 30-31 टन 35 टनाच्या वरती आपण काही जाणार नाराज होऊन गेल ते. नंतर म्हटलं बाबा ठीक आहे 35 टन जरी म्हटलं आजचा भाव 8 रुपये म्हणजे 2.5 लाखापर्यंत आपले पैसे होतील. खर्च किती झाला होता आपला टरबूजला? रोप धरून 180 पर्यंत 1,80,000 म्हटलं तरी 60-70 हजार रुपये आपल्याला 70 दिवसात राहत आहेत म्हटलं. आणि आपण मिनिमम पासूनच कधी सुरुवात ठेवतो की बाबा मिनिमम एवढे पैसे होतील. ज्या दिवशी गाडी तुटली तर ते बाबा पहिला दिवस झाला फक्त अर्धा प्लॉट झालेला आहे आणि आज आपली जवळजवळ 30 टन गाडी झालेली आहे. बरोबर. अर्धा प्लॉट पूर्ण बाकी आहे. आपण जातोय 50-60 टन.